आरोग्य जागृती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्त्री जन्माचे स्वागत करा या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व सर्व आशा स्वयंसेविका यांचे मी डॉक्टर स्मिता कुलकर्णी आरोग्य विभागातर्फे सहर्ष स्वागत करते. आपल्या सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झालेले आहे. आजच्या या कार्यशाळेसाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर सुधा गांगरिया मॅडम. तसेच आपल्याला आज या कार्यक्रमासाठी आपल्याला तसेच मार्गदर्शन करणार आहेत आपले एमओए सर डॉक्टर पारस मंडलेचा सर, तसेच वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय करमाड येथील डॉक्टर डोहळीकर सर. सर्व आशांचे प्रतिनिधी म्हणून तिघी जणींनी आणि जे आरोग्य जनजागृतीचे संचालक डॉक्टर शेख अफसर, माननीय आरोग्य सभापती मॅडम डॉक्टर सोनूके मॅडम यांचे आगमन झालेले आहे. या कार्यशाळेबद्दल अधिक प्रस्तावना व मार्गदर्शन करण्यासाठी मी पीसीपीएनडीटी डिपार्टमेंटचे प्रोग्राम ऑफिसर डॉक्टर अमरज्योती शिंदे मॅडम यांना आमंत्रित करते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, इथे उपस्थित आज सर्व महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व सर्व आशा वर्कर. आज आपण ही कार्यशाळा स्त्री जन्माचे स्वागत करा ही कार्यशाळा जी ठेवलेली आहे ती पीसीपीएनडीटी एमटीपी कायद्याची जास्तीत जास्त जनजागृती आपल्याला करायची आहे. त्याच्यासाठी आपण आशा वर्कर यांच्या माध्यमातून, आणि आशा वर्कर प्रत्येक घरोघर जातात, एएनसीच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि त्यांच्या मार्फत आपल्याला ही जनजागृती करायची आहे. म्हणून आपण ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. तर मी आता तुम्हाला थोडक्यात पीसीपीएनडीटी कायद्याबाबत सांगते. तर हा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये 1998 या साली सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झाला आणि नंतर 1994 मध्ये तो पूर्ण भारतामध्ये लागू झाला. तर हा कायदा काय सांगतो? या कायद्यामध्ये सोनोग्राफी केंद्र सुरू करण्याआधी सोनोग्राफी मशीनची नोंदणी करणे बंधनकारक आहे. कायद्याअंतर्गत सोनोग्राफी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, गरोदर मातेस किंवा नातेवाईकांना गर्भातील बाळाचे लिंग त्या गरोदर मातेस किंवा नातेवाईकांना शब्दात किंवा खुनाद्वारे अथवा कुठल्याही प्रकारे सांगण्यास बंदी आहे. लिंग निदान व निवडीस बंदी आहे आणि गर्भधारणेपूर्व व गर्भधारणेनंतर अनुवांशिक विकृती शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर करून गर्भातील बाळाचं लिंग जाणून घेऊन स्त्री भ्रूण हत्या करणे याच्यावरती बंदी आहे. आणि कायद्यातील तरतुदीचा भंग करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद आहे. शिक्षा पण याच्यात कठोर आहे. आणि हा जो कायदा आहे तो अजामीन पात्र आहे. या कायद्याखाली गुन्हा हा दाखलपात्र गुन्हा आहे आणि तडजोड न करता येणारा गुन्हा आहे. तर हा एवढा कडक कायदा असताना सुद्धा असं लक्षात येतं की अजून सुद्धा गर्भलिंग निदान करून स्त्री भ्रूण हत्या होत आहे. आणि आता रजिस्टर्ड सेंटरची तर आपण दर क्वार्टरली व्हिजिट करतो, पण असे आम्ही आता 2-3 कारवाई ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की अग्निक्वॅक्स म्हणजे ज्यांना जे डॉक्टर नाहीये, त्यांच्याकडे डिग्री नाही, असे लोक सुद्धा आणि ते घरपोच सेवा देतात, घरी जाऊन करतात हे कारवाई. तर याच्याबद्दल आपल्याला थोडीशी जनजागृती करायची आहे. त्याच्यासाठी आजची ही कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे. तर मुलींचा जर जन्मदर जर कमी झाला तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे का त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेत समाजावरती. ही भावाला राखी बांधण्यासाठी बहीण राहणार नाही. मुलगी जर जन्माला नाही आली तर मुलाला बायको म्हणून बायको मिळणार नाही. तर ह्या अगदी आणि महिलांवरचे लैंगिक अत्याचार सुद्धा वाढणार आहे. ह्या सगळ्या समस्यांना जर आळा घालायचा असेल तर आपल्याला आज कठोर
सर्वोच्च जागतिक सन्मान नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित बेटी बचाओ स्त्री जन्माचे स्वागत करा या आंदोलनाच्या आद्य प्रवर्तक तसेच राजयोगी साधिका डॉक्टर सुधा कांक्रियाजी यांच्या कार्याची दखल देशाच्या सर्वोच्च पातळीवर घेण्यात आली आहे। 2 वेळेला माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला असून सन 2007 मध्ये भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार तसेच 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे व त्यांच्याच हस्ते पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे। युरोपियन युनिव्हर्सिटी ऑफ माउंटन्स तर्फे वुमेन एक्सलन्स अवॉर्डही त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे। आजपर्यंत 150हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत। महाराष्ट्र शासनाच्या PCPNDT स्टेट सुपरवायझरी बोर्ड मेंबर म्हणून देखील त्या कार्यरत आहेत। डॉक्टर सुधा कांक्रियाजी यांच्या नावाचे स्वतंत्र डाक तिकीट प्रकाशित होणे ही एक अतिशय गौरवाची बाब आहे। अशा महान व्यक्तिमत्व आज आपल्याला आपल्या मार्गदर्शनासाठी लाभलेले आहेत, त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार। सुधा कांक्रिया मॅडमचं स्वागत करण्यासाठी सर्व आशाताईंनी एकदा आशा टाळी द्यायची आहे। आशा टाळी। लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगायुगाची कहाणी आई लेकीला सांगते। लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगायुगाची कहाणी आई लेकीला सांगते। आता कधी जन्मणार माय, आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर, आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर, गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर, तिला मिळतो आहेर। अशा प्रकारची अवस्था आज समाजामध्ये झालेली दिसत आहे। लेकीला माहेर पण मिळावं म्हणून आई सासरी नांदते। आजची चिमुकली उद्याची आई आहे। आज चिमुकली जर जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाही, आणि उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा मुलीचा कोणाचा जन्म होऊ शकणार नाही। अर्थातच माणूस निर्माण होऊ शकणार नाही। जिथे आई आहे तिथे प्रेम आहे, तिथे ममता आहे, तिथे वात्सल्य आहे। आई पहिली गुरु आहे, आई पहिली पाठशाळा आहे। एवढंच कशाला, वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरू कोण असेल तर ती आई आहे। मग आईच नसेल तर माणूस निर्माण होऊ शकत नाही, आणि आईच नसेल तर या समाजामध्ये माणुसकी जिवंत राहू शकणार नाही। मग ज्या समाजामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या जगामध्ये माणूसच नाही आणि माणुसकी सुद्धा जिवंत नाही तर तो समाज, तो देश आणि ते जग सुद्धा जिवंत राहणार नाही। आणि अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळत आहे। जगाच्या पाठीवर सर्वात जास्त स्त्री भ्रूण हत्या कुठे होतात तर ते आपल्या भारतामध्ये होतात, नंतर ते चीनमध्ये होतात। ही मोठी शोकांतिका आहे, जिथे आपल्या देशाला आपण भारत माता असं म्हणतो, मातेचा दर्जा देतो, आणि याच मातेच्या पोटी निर्माण होणाऱ्या, जन्माला येणाऱ्या या चिमुकल्यांना मात्र येण्यापूर्वीच संपवलं जातं। ही केवळ दुःखाची बाब नाही तर ही जगाला नष्ट करणारी ही बाब आहे, आणि यासाठी म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे। याच्यामध्ये सर्वांचा रोल येतो। एक नागरिक म्हणून, प्रत्येक व्यक्तीचा, एक माणूस म्हणून जगातल्या प्रत्येक स्त्रीचा आणि प्रत्येक पुरुषाची ही जबाबदारी आहे, सर्वांची जबाबदारी आहे। लहान असो, मोठा असो, आजी आजोबा असो, पती पत्नी असो, अधिकारी असो, पदाधिकारी असो, कर्मचारी असो, सर्वांची मिळून ही जबाबदारी आहे। आणि आज आपण फक्त या आशाताईंना सोबत घेऊन
एक चर्चा करत आहोत, एक चिंतन करत आहोत आणि एक इंटरॅक्शन करत आहोत की आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे. आपलं कार्यक्षेत्र हे छत्रपती संभाजीनगर याचं हे महापालिका हे आपलं कार्यक्षेत्र आहे आणि त्यामध्ये प्रत्येक आशाताईंचं वेगवेगळं असं कार्यक्षेत्र आहे, छोटं असं कार्यक्षेत्र आहे. मग आपण आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सगळ्या प्रकारे काय काय केलं पाहिजे आणि प्रत्येक आशाताईंना नक्कीच एक ज्याला आपण म्हणतो ना की एक वात्सल्याचा झरा तुमच्या अंतर्मनातून नेहमीच वाहत राहतो आहे, कारण तुम्ही सुद्धा एक आई आहात आणि आईचं हृदय घेऊन तुम्ही सगळेजण काम करत आहात. त्यामुळे मला नक्की खात्री आहे की तुम्ही कार्य करता, उत्तम कार्य करता, परंतु आपल्याला टार्गेटेड काम करायचं आहे. आपल्याला जो काही घटक, जे काही संकट आपल्यावर आलेलं आहे, या संकटाचा केंद्र बिंदू शोधून त्याला आपल्याला संपवायचं आहे आणि म्हणून साठी आपण सगळेजण आज इथे एकत्र जमलेलो आहोत. म्हटलं जातं ना की पहा की एखादा शत्रू जर आपल्याला शोधायचा असेल तर त्याचा आपल्याला मागोवा घ्यावा लागतो आणि त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं आणि हा शत्रू ना छुपा शत्रू आहे, पटकन सापडण्यासारखा नाही. यासाठी आपल्याला सजग राहावं लागतं. त्यामुळे सजग आशाताई म्हणजे माझे हे वाक्य आपण नीट मनात करून ठेवा की सजग आशाताई ही देवदूत आहे. सजग आशाताई ही एक देवदूत आहे. म्हणजे अन्य लोक या चिमुकलेला मारण्याचं म्हणजे प्लॅनिंग करत आहेत, परंतु आपण आशाताई ज्या सजग आहेत त्या देवदूताचं काम करत आहेत. एखाद्याचं जीव वाचवणं, चिमुकलीचा जीव वाचवणं फक्त तेवढ्यापुरतं सीमित नाहीये, तर समाजाची घडण जी बिघडलेली आणि विस्कटलेली घडी जी आहे ती बसवण्याचं सुद्धा कार्य या माध्यमातून होत आहे. एखाद्या चिमुकलीला जीवदान देण्याचं अत्यंत मोठं अमृतमय असं कार्य आपल्याकडून होत आहे. अर्थात ते देवदूताचं काम आहे. म्हणून इथे उपस्थित असणारी प्रत्येक आशाताई ही सजग आशाताई आहे आणि ती देवदूताचं काम करत आहे असंच मी म्हणणार आहे. कारण तुमच्या हृदयामध्ये एक आई आहे, आईची भूमिका आहे आणि आई नक्कीच मुलगा असो किंवा मुलगी असो त्या चिमुकल्याला, त्या जीवाला इतकी प्रेम करते, इतकी निस्वार्थ प्रेम करते, इतकी त्यागवृत्त वृत्तीने प्रेम करते की त्याला आपला जीव गेला तरी चालेल पण आपलं बाळ वाचलं पाहिजे. यासाठी ती म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतात ते यासाठी. आणि म्हणून प्रत्येक सजग आशाताई ही देवदूत आहे आणि या देवदूताच्या माध्यमातून जे आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये जे एवढं मोठं संकट आलेलं आहे आणि त्या संकटावर मात आपण 100% करणार आहोत आणि या चिमुकलीला आपण नक्की आणि नक्की 100% वाचवणार आहोत असा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे असंच मी म्हणते आणि तो विश्वास आणखीन आपल्याला वाढवायचा आहे. मग आपण लक्षात घ्या की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जी गरोदर माता आहे, कोणाला वाचवायचंय? चिमुकलीला वाचवायचं आहे. कुठे आहे चिमुकली? गर्भवती मातेच्या गर्भामध्ये ही चिमुकली आहे. मग अशी जी चिमुकली आहे जी गर्भवती मातेच्या पोटामध्ये आहे, मग अशा गर्भवती मातांसोबत आपल्याला मैत्री करायची आहे आणि याला म्हटलं आहे मैत्री योजना. अनेक प्रकारच्या योजना आपल्याला सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात, पण ही आपली योजना आहे आणि ती योजना आहे मैत्री योजना. कुठली योजना आहे? ऐकूच नाही आलं. करेक्ट, मैत्री योजना. गरोदर मातेशी केलेली मैत्री ही आपली मैत्री योजना आहे आणि ही मैत्री योजना ही देवदूताचं काम करणार आहे. मग नेमकं काय केलं पाहिजे तर आपल्या वॉर्डमध्ये, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जितक्या काही गरोदर माता आहेत त्यांचं आपल्याला नाव नोंदणी केली पाहिजे, रजिस्ट्रेशन केलं पाहिजे की आपल्या वॉर्डमध्ये 4 माता आहेत, 5 माता आहेत, 6 माता आहेत, ज्या काही गरोदर माता आहेत त्यांची रीतसर नाव नोंदणी करणं, ते रजिस्ट्रेशन करणं, त्यांचं आता काय वय काय आहे, त्यांना आधी मुलगा आहे किंवा मुलगी आहे किंवा त्या पहिल्या वेळेस गरोदर आहेत का दुसऱ्या तिसऱ्या वेळेस गरोदर आहेत,
किंवा त्यांचं आता वय काय आहे, त्यांना आधीची काही आजार आहेत का, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, अन्य प्रकारचे काही आजार त्यांना आहेत का, किंवा घरातलं वातावरण कसं आहे, घरामध्ये कुटुंब कसं आहे, सासू सासरे वगैरे. असं मैत्री म्हटल्यानंतर, फ्रेंडशिप म्हटल्यानंतर आपण सगळं सुख दुःख काय करतो, वाटून घेतो, एकमेकांना सुख दुःख सांगत असतो. तर अशा आपल्या वॉर्डमध्ये असणाऱ्या सगळ्या गरोदर मातांचं नंबर 1 रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. ज्यांच्याकडे कागद पेन असेल त्यांनी लिहून घेतलं तरी काही हरकत नाही. तर सर्वांनी आधी प्रथम, आज आपण सुट्टी असून सुद्धा आलेल्या आहेत, खरोखर आपलं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. परंतु आपण जेव्हा उद्या आपण परत जेव्हा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाल तेव्हा सर्वात आधी शोध घ्या की आपल्या वॉर्डमध्ये किती गरोदर माता आहे, आणि त्या गरोदर मातांची आपल्याला एक लिस्ट बनवायची आहे, त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आपल्या वॉर्डाच्या जवळ जे काही रुरल हॉस्पिटल असेल किंवा PSC असेल किंवा आपल्या महापालिकेचं एखादं हॉस्पिटल असेल, तर व्यवस्थित सगळ्या ज्या आरोग्याच्या सुविधा आहेत तिला कशा प्राप्त होतील, तिचा आहार पोषक असला पाहिजे, तिला ते लसीकरण वेळोवेळी मिळालं पाहिजे, तिच्यासाठी विटॅमिनच्या आयरनच्या गोळ्या व्यवस्थितरित्या तिला मिळालं पाहिजे, तिची देखभाल व्यवस्थित झाली पाहिजे, तिचं बाळ व्यवस्थित वाढतं की नाही हे सुद्धा आपल्याला नीटपणे डॉक्टरांकडून तपासून घेता आलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींची म्हणजे तिच्या आरोग्याविषयीची काळजी घ्यायचीच आहे. आणि मैत्री करत असताना तिच्या कुटुंबाशी सुद्धा आपलं येणं जाणं ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या वॉर्डमध्ये ज्या गरोदर माता आहेत आणि त्या गरोदर मातेच्या घरी आपल्याला जे काही घर भेट आपण म्हणतो, होम व्हिजिट जे आपण म्हणतो, ते आठवड्यातून 2दा-3दा होम व्हिजिट व्हावी. आणि एक फोन कॉल तर आपण रोज करू शकतो. फोन कॉल करणं असं काही मोठी अवघड गोष्ट नाहीये की कसं आहे, काय आहे, आनंदात आहे की नाही, कसं वाटतंय आज, तब्येत कशी आहे, असं जसं आपण मैत्रिणीशी बोलतो तशा प्रकारचे एक मैत्री त्या गरोदर मातेशी करून तिच्याशी एक सुसंवाद साधून तिच्या अडचणी जाणून घेऊन, आणि जेव्हा मैत्री होते ना, जेव्हा फ्रेंडशिप होते ना, तेव्हा काही जर तिला अडचण असेल तर ती मोकळेपणाने ती आपल्याशी नक्की बोलणार आहे. आणि त्यातल्या त्यात की अशा गरोदर माता म्हणजे हे सोनोग्राफी करणं आणि पोटात असलेलं बाळ मुलगा आहे किंवा मुलगी आहे पाहणं, आणि मग मुलगी असेल ते नको नको म्हणून पुढच्या गोष्टी करणं, हे कुठे होतं की ज्या कुटुंबामध्ये आधीच्या मुली आहेत अशा माता या दिशेने वळू शकतात. आणि म्हणून जेव्हा आपण या मातांची हिस्ट्री घेत आहोत, जेव्हा आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करत आहोत, तेव्हा आपण एक पक्की नोंद घ्यायची की ही माता आहे, तिला आधीच्या 2 मुली आहेत आणि तिसऱ्या वेळा ही गरोदर झाली आहे. ही माता आहे, तिला आधीची 1 मुलगी आहे आणि दुसऱ्या वेळेस ती गरोदर आहे. ही माता आहे, तिला आधीच्या 3 मुली आहेत आणि आता परत 4थ्या वेळेस गरोदर आहे. तर अशा ज्या माता आहेत की ज्यांना आधीच्या मुली आहेत आणि अशा माता या होऊ शकतं की त्या सोनोग्राफीकडे वळतील, असं होऊ शकतं, दाट शक्यता आहे. मग अशा मातांशी आपण आणखी जास्त मैत्रीभाव ठेवला पाहिजे, जपला पाहिजे, वाढवला पाहिजे. आणि त्यांच्याशी इतकी छान फ्रेंडशिप झाली पाहिजे की कुठं जरी खुट्ट जरी झालं त्यांच्या घरी की कुणीही त्यांच्यावर दबाव आणला किंवा असं सांगितलं की आपण जाऊ सोनोग्राफी करू, मुलगा मुलगी पाहू वगैरे वगैरे, असं जरी घरातलं वातावरण दूषित झालं तरी पण त्या मातेने आपल्या या मैत्रिणीला सांगितलं पाहिजे, या आशाताईंना सांगितलं पाहिजे. अशा प्रकारचा विश्वास आपल्याला निर्माण करायचा आहे. खरं म्हणजे तुमचं नावच आशा आहे, आपलं नावच आशा आहे. जिथे निराशा आहे त्या निराशेतून बाहेर पडून एक आशेचा किरण दाखवण्यासाठी तुमचं नावच आशा आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही आशाची भूमिका ही बजवायची आहे. आणि यालाच आपण म्हटलेलं आहे ANC ट्रॅकिंग. ANC ट्रॅकिंग म्हणजे गरोदर माता हिचं रजिस्ट्रेशन करणं, त्यांना आरोग्याच्या सुविधा निर्माण करून देणं, त्यांच्याशी मैत्री करणं, आणि त्यांचं जोपर्यंत त्यांची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत ती मैत्री जी आहे, घट्ट मैत्री ही सोडायची नाही, अशा प्रकारचा संकल्प करणं.
याला ANC ट्रॅकिंग असं म्हटलेलं आहे. आणि हे जे रजिस्ट्रेशन आहे, हे रजिस्ट्रेशन आपण रीतसर महापालिकेचं मला वाटतं ऑनलाईन सुद्धा पोर्टल आहे, तिथे आपल्याला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे. याची माहिती कदाचित आपल्याला नसेल, कदाचित तर आपल्या अधिकारी पदाधिकारी आज व्यासपीठावर आहेत, त्यांच्याकडून आपण ती पोर्टलची माहिती घेऊ शकता आणि रीतसर रीतीने हे आपल्याला करायचं आहे. हे काम केवळ जबाबदारी म्हणून नका करू, हे काम केवळ कर्तव्य भावनेतून नका करू, हे काम हे एक आई म्हणून करा, हे काम हे एक देवदूताची भूमिका म्हणून हे काम करा. कारण बघा, ती चिमुकली जी गर्भात आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको ग आई, नको, असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलीशी नाजूकशे कोमलशे माझे हातपाय आई तोडून टाकतील ग, रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उघड्यावर फेकून देतील, कुत्रे येतील, झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील गाई, माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल? नाही आई, नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग आई, असं करू नको ग आई, मला मारू नको ग, मी तुला कसलाही त्रास देणार नाही, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग आई, मला तुझ्या मांडीवर खेळायचंय, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या, तुझं बोट पकडायचंय, बाबांचं बोट पकडायचंय, शाळेमध्ये जायचंय, खूप खूप शिकायचंय ग आई मला. आई, मला सावित्रीबाई फुले सारखं व्हायचंय, जिजा मातांसारखं कार्य करायचं आहे. आई, मला झाशीच्या राणीसारखं कार्य करायचे, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचा. अशी आत अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. मग या चिमुकलीच्या हाकेला ओढ देण्यासाठी आपण ANC ट्रॅकिंग हा मुख्य कार्य आपल्याला करायचं आहे. ही माहिती पत्रिका सर्वांना मिळालेली असेल, त्या माहिती पत्रिकेतलं शेवटचं पान आपल्या हातामध्ये घ्या. सर्वांनी माहिती पत्रिकेतलं शेवटचं पान आपल्या हातामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये 10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन शासकीय वरदान. सोनोग्राफी मशीन शासकीय वरदान. कायद्याने लिंग परीक्षण करण्यास बंदी असूनही त्या बाबी होताना दिसतात. यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक असून त्यात समाजाचाही सहभाग महत्वाचा ठरतो. सोनोग्राफी केंद्रास सामूहिक सदिच्छा भेट देऊन त्याविषयी जनजागृती करता येते. आणि त्यानंतर अंडरलाईन करा, रेड अक्षरामध्ये लिहिलेलं आहे, महाराष्ट्र शासनाचा टोल फ्री नंबर 1800-233-4475 तसेच 104 या फोन नंबरची मदत घ्यायची आहे. या पॅम्पलेट मध्ये मुद्दाम हा नंबर दिलेला आहे. या नंबरवर कुठेही आपल्याला शंका आली आपल्या कार्यक्षेत्रामध्ये की असं सोनोग्राफी मशीनवर अशा प्रकारचे गैर गोष्ट होताना आपल्याला दिसत आहे, मग ते पोर्टेबल असो किंवा कुठलं सोनोग्राफी सेंटर असो, कुठे का असेना, पण अशा प्रकारे अशा गोष्टी होताना दिसत आहेत. असं जेव्हा आपल्याला फक्त शंका जरी आली तरी पण आपण या फोन नंबरवर आपण फोन करू शकतो. या फोन नंबरवर तो जो काही आपण संदेश देणार आहात, जी काही आपण तक्रार करणार आहात, याची 100% ही नोंद होते आणि त्यावर कारवाई केली जाते. तर सर्वांनी या गोष्टी पक्क्या मनामध्ये बिंबवल्या पाहिजे. हा फोन नंबर सर्वांनी आपल्या वहीत पण नोंद करा आणि ही माहिती पत्रिका जपून ठेवा. कुठेही थोडी जरी शंका जरी आपल्याला आली तरी पण आपण या फोन नंबरवर ही माहिती देऊ शकतो. त्याच्यामध्ये काळजी करायची नाही, आपलं नाव गुप्त असणार आहे.
किंबहुना आपलं नाव सांगितलं नाही तरी पण चालू शकतंय, परंतु अशा गोष्टी जिथे होत आहेत तिथे आपण कळवणं हे आपलं कर्तव्य आहे. तर हा भाग खूप महत्वाचा आहे. मी आपल्याला सांगत होते की जेव्हा आपण वॉर्डमध्ये काम करत आहात तेव्हा सोनोग्राफी मशीनवर अशा गोष्टी होऊ नये हा एक भाग झाला, परंतु सोनोग्राफी मशीन पर्यंत कुणी जाऊ नये त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, तर आपला जो वॉर्ड आहे त्या वॉर्डच्या अंतर्गत म्हणजे जेवढी पण काही पॉप्युलेशन आहे, मला माहित नाही आता ताई आहेत आपल्या सोबत, ते एका वॉर्डमध्ये साधारणतः किती पॉप्युलेशन असतं? 2 ते 10,000, 9 ते 10,000 एवढं पॉप्युलेशन असतं एका वॉर्डमध्ये. 9 ते 10,000 एवढी लोकसंख्या तिथे उपस्थित असते. मग त्यासाठी आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी करता येतात जेणेकरून प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे, अशी भूमिका, असं वातावरण सुद्धा आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. मग त्यासाठी एक युक्ती आहे आणि ती युक्ती अशी की प्रत्येक वॉर्डामध्ये एक आदरणीय नगरसेवक सर असतात किंवा मॅडम असतात, बरोबर आहे ना? प्रत्येक वॉर्डामध्ये एक नगरसेवक मॅडम किंवा सर असतात. तर त्या आदरणीय महोदयांना सोबत घेऊन आपण महिन्यातून एक अशी वॉर्ड मीटिंग यासाठी घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आदरणीय नगरसेवक आणि त्यासोबतच 5 आपल्या महिला त्याच वॉर्डामधल्या आणि 5 असे भाऊ म्हणजे पुरुष असं घेऊन ते 10 आणि आपले एक नगरसेवक असे एक 11 आणि आशाताई एक 12 असे एक समिती स्थापन करू शकतो आणि त्या समितीद्वारे काही कार्य करू शकतो. म्हणजे जे ऍक्टिव्ह आहेत आपल्या वॉर्डमध्ये 10 पुरुष 10 स्त्री आणि नगरसेवक, आदरणीय नगरसेवक आणि एक आशाताई, अशाने मिळून नेमकं काय करायचं, तर एक छोटीशी योजना आहे आणि खूप परिणामकारक आहे आणि खूप उत्तमरित्या ती काम करते आणि लोकसहभागाची ती योजना आहे. ती योजना अशी आहे की समजा आता ताईंचं वॉर्ड आहे, ताईंसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. आदरणीय सुनीता ताई, त्यांच्या लहानपणापासून आम्ही एकमेकींना ओळखतो आणि त्यांचं कार्य मोठं कार्य आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर आज त्या विराजमान आहेत आणि त्यांचं जे कर्तव्य भावनेची जी काही मोठी उंची आहे त्यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. समजा आता ताईंच्या वॉर्डमध्ये 10,000 लोकसंख्या असणारा हा वॉर्ड आहे आणि त्या वॉर्डामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर त्याचा कन्या जन्म आनंद उत्सव हा साजरा झाला पाहिजे. कशा पद्धतीने, तर या वॉर्डमध्ये 10,000 जे व्यक्ती आहेत तर प्रत्येकाने 10 रुपयाचं योगदान द्यायचं. किती रुपयाचं योगदान द्यायचं? 10 रुपयाचं योगदान द्यायचं. अवघड आहे का? ताई अवघड आहे का? नाही, सोपं आहे. 10 रुपये देणं सोपं आहे. समजा आता ताईंच्या वॉर्डमध्ये 10,000 लोकसंख्या आहे, इथे एका चिमुकलीचा जन्म झालेला आहे आणि तिचा जन्म झाला हे सगळ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला गेलं की अरे आली लक्ष्मी आली घरात, तोच दिवाळी दसरा अमुक अमुक यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालंय वगैरे वगैरे आणि प्रत्येकाने एक QR कोड करा, प्रत्येकाने 10 रुपये एका ठिकाणी जमा करा. तर 10,000 लोकांनी जर 10 रुपये दिले तर किती जमा होतील? बोला किती जमा होतील? 10,000 गुणिले 10 किती झाले? 1 लाख. करेक्ट. झाली का मुलगी एक लखोपती? मुलगी झाली का लखोपती? तर ते 1 लाख रुपये लक्षात घ्या, लोकसहभागातून मिळालेले 1 लाख रुपये जेव्हा 1 लाख रुपयाची एफडी करू, अजून तो चिमुकलीच आहे, 1 लाख रुपयाची एफडी करू, ठेव पावती करू, तर जेव्हा ती मुलगी 10वी पास होऊन बाहेर येईल 15 वर्षानंतर त्याची किती होती? नक्कीच 3 किंवा 4 लाख पर्यंत ते जातील. मग आपल्या वॉर्ड मधली प्रत्येक मुलगीचं लखोपती झाली, तो कोणाला नकोय का? कोणाला?
मग मुलीला नको नको कुणी म्हणेल का? नको बा माझ्या पोटात मुलगी नको कुणी म्हणेल का? म्हणतील नाही, मुलगीच असलेली बरी आहे, है ना, चांगलं आहे, मुलगीच असलेली चांगली आहे, लखोपती होणार आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. मग योजना नीट समजून घ्यायची. योजनेचं नाव आहे 10 रुपयाची जादू योजना. 10 रुपयाची जादू योजना, लखोपती योजना. काय नाव आहे? 10 रुपयाची जादू योजना, लखोपती योजना. आपल्याला आदरणीय सभापती मॅडम मदत करणार आहे प्रत्येक वॉर्ड मध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी. करणार आहे. तर मॅडमच्या माध्यमातून जेव्हा सगळ्या नगरसेवकांना हा संदेश जाईल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारची समिती स्थापन होईल आणि वार्डामध्ये मुलीचा जन्म झाला आणि सर्वांनी 10,000 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन करून मुलगी अजून तर जन्मालाच आली, पहिल्याच दिवशी लखोपती झाली, है ना. तर ही लखोपती योजनेमध्ये सहभागी कोण कोण होणार आहे? हात वर करू. असा मोठा उंच हात करा. मॅडमच्या नेतृत्वाखाली. सर आपल्याला व्हेरी गुड. थँक्यू 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 सो मच. म्हणजे जन्माला येतानाच मुलगी जर लखोपती झाली तर ती कोणाला नकोय का? सर्वांना पाहिजे आहे, है ना. आणि म्हणून मुलीला नको नको म्हणण्याची जी प्रवृत्ती समाजामध्ये आहे त्यांना आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. मुलगी हवी हवीशी वाटली पाहिजे. हा, माझी मुलगी गोड मुलगी, किती सुंदर मुलगी, अरे बाबा माझं भविष्य मुलगी, माझ्या घराचं घराण्याचं भूषण मुलगी, समाजाचं भूषण मुलगी, देश घडवणारी मुलगी. अशा प्रकारे त्या मुलीची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आणि म्हणून ही लखोपती योजना आपल्याला प्रत्येक वॉर्डामधून राबवायची आहे. जहाँ हर पल महत्वपूर्ण होता है, वहाँ एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहाँ हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं.